हॅलो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे बाळ गोपाल क्रीडा मंडळ श्री वेताळ क्रीडा मंडळ कोपर आयोजित कोपर प्रीमियर लीग KPL 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर संघाचे कर्णधार संदीप नक्कीच सलामीला दाखल, त्यानंतर त्यांना साथ देतील यशराज ज्यांच्या नावातच यश आहे. बघूया काय सलामीला येताना यश संपादन करतायत. तर गोलंदाजी मार्गावर आहे मनोहर. MI संघ लगातार 3 सामने पराभूत झाला होता. त्यानंतर आज त्यांचं खरं अस्तित्व टिकणार होतं, मात्र आजही ते पराभवाला सामोरं गेले. पराभव पत्करला आणि लगातार 4 पराभव त्यांच्या पदरी पडले. एकंदरीत MI संघाची मत्तेदारी, MI संघाचा अस्तित्व या स्पर्धेतून कदाचित संपुष्टात आलेला असावं असं आपण समजूया. हार्डलक जतीन अँड कंपनी. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी संदीप सर अनुमती देत आहेत मनोहर यांना. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू शरीरावर आदळला. निर्धाव चेंडूने सामन्याची सुरुवात. याआधी सुद्धा आपण जर बघितलं तर सामना निर्धाव चेंडूनेच सुरुवात झाला होता. म्हणजे निर्धाव चेंडू बघा या मैदानावर, या खेळपट्टीवर बरेचसे चेंडू निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतात. भलेही फलंदाजांचा दबदबा आहे, मात्र गोलंदाज ही चांगल्या रीतीने निर्धाव चेंडू हाताळू शकतोय. मनोहर एक अनुभवी गोलंदाज. इथे मात्र शफल क्रॉस झाला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संदीप पाटील संघाचे कर्णधार थोडं अति आत्मविश्वासामध्ये खेळताना पाहायला मिळतात. समोरच्या कर्णधाराने ओपिनियन देताना सांगितलं नाणेफेक करताना की संदीप पाटील यांचा आम्हाला धोका असेल, त्यांच्यावर आमचा फोकस असेल. मात्र फलंदाजी करताना कुठेतरी थोडंसं दबावामध्ये दिसत आहेत संदीप पाटील. सीधी उंगली से भी घी नहीं निकलता और उंगली टेढ़ी करने का प्रयास. काही फरक पडला नाही. एकेरी धाव फक्त. खाते उघड होते संदीप पाटील. दुर्दैवाने कदाचित प्ले डाऊन झालं असतं, मात्र वाचलेलं आहे तिथे. प्ले डाऊन होण्यापासून एक धाव 3 चेंडू टाकून झालेले आहेत. स्ट्राईकला यशराज ज्याच्या नावातच यश आहे. बघूया पुन्हा एकदा एका फलंदाजाने एक प्रयत्न केला, अयशस्वी ठरला. दुसरा फलंदाजीही स्विच हिटचा प्रयत्न करतोय, अपयशी ठरतोय. शांतता ठेवा समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे मनोहर मढवीची. 3 चेंडू निर्धाव, 1च धाव या षटकात. पुढे सरसार खेळण्याचा प्रयत्न. लांगो आपला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत येऊन चेंडू शपल तेपर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये चूक झालेली आहे आणि 2 धाव पूर्ण करतोय यशराज. धावसंख्या फक्त आणि फक्त 3. या षटकातील जवळजवळ अंतिम चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि फलंदाजांनी वेगवेगळे प्रयत्न केले, प्रयोग केले. आगळ्या वेगळ्या शैली खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावलेला प्रयत्न आधीच पवित्रा बदलला होता. आता मात्र स्विच हिट यशस्वी ठरतोय का? क्षेत्ररक्षक आहे, चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे. चांगली फेकी. फक्त 2 धावा. धावसंख्या 5. चालू सामना पाहुण्यांच्या माहितीसाठी MK एंटरप्राइजेस आणि रोशनी लायन किंग. MK एंटरप्राइजेस संघ नाणेफेक जिंकलं आणि त्यांनी रोशनी लायन किंग संघाला सांगितलं की तुम्ही फलंदाजी करा. त्यानंतर होणारा सामना MI आणि म्हात्रे वॉरियर्स. चला MI संघ आपण एक सामना पहिलाच खेळलेला आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 5. जयेश आहे मला तर वाटतं तिथे, जयेश दादू भोईर. या लीग मध्ये माझे बरेचसे विद्यार्थी खेळताना पाहायला मिळतील. जतीन मडवी, अक्षय, आतिश भोईर, त्यानंतर चेतन घरत,
नयनलाही पाहणार आहोत आपण ऍक्शन मध्ये. रोहित आलेला आहे गोलंदाजी मार्गावर. आता मात्र आपला क्लास दाखवलेला आहे बघा. यासाठी सांगितलं होतं की संदीपचा धोका असेल आम्हाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चुकी करणार आहे. अतिशय अप्रतिम असा झेल. झेल पकडला. अगदी वेगाने चेंडू आला होता आणि अचानक असा चेंडू आपल्या अंगावर आल्यानंतर त्या चेंडूला पकडणं कठीण असतं आणि त्या प्रकारचा हा झेल इथे मात्र सीमारेषे लगत अगदी हलक्या हाताने पकडलेला आहे. काल सुद्धा त्यांच्याकडून अशाच प्रकारचा सीमेरेषेवर झेल पकडण्यात आला होता. उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षक आहेत. कृपाल. मित्रांनो, असे जे खेळाडू असतात ना यंगस्टार, हे दाखवून देतात की आम्हाला रेग्युलर क्रिकेटमध्ये नक्कीच मागणी यावी, त्यांना त्याच्यामध्ये इनमध्ये असावं. आणि हे खेळाडू लगेच इनमध्ये सुद्धा असतात रेग्युलर क्रिकेटमध्ये. जतीन मडवी असो किंवा कृपाल असो, चेतन घरत असो. आता मात्र आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न. दुहेरी धाव होतोय का तिथे? नक्कीच दुहेरी धाव. साहिश मात्रे नवीन फलंदाज आलेला आहे. धावसंख्या 13. यशिराज आणि साहिश यांना आता मात्र पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी करावी लागेल, जेणेकरून 3 षटकामध्ये 30च्या पुढे जाता येईल. रोहित पुन्हा एकदा शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केला. कार्पेटच्या साने चेंडू जातोय. बॅटच्या मधोमध आला नव्हता. जयेश भोईर याचे चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या 14. 7च्या सरासरीने आतापर्यंत 14 धावा झालेल्या आहेत. या षटकातील चेंडू शेष आहेत 2. सरासरी वाढू शकते. दुसरे षटक मार्गस्थ. पाहुण्यांच्या माहितीसाठी रोशनी लायन किंग संघ नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय. संदीप बाद झाल्यानंतर साहिश आलेला आहे. स्ट्राईकसाठी यशिराज सलामीवीर. आता मात्र शफल क्रॉस झाला होता. फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न केला. कुणाच इथे बघू 1 धाव आलेली आहे. धावसंख्या 15 होते. 3 षटकांचा सामना आहे. कदाचित फलंदाज विसरलेत की काय. पवित्र आक्रमक घेतलेला आहे. पवित्र वेगळा घेतलेला आहे फलंदाजाने. स्टाईल या फलंदाजाची फलई पकडण्याची, बॅट पकडण्याची. असं वाटतं की इथे मात्र फरक पडत नाही. जयेश दादू भोईर तिथे आहेत आणि झेल पकडतोय उत्तम. रोहितला पण बघितलं की वेस्ट इंडिजच्या विलियमची मला आठवण आली. विलियम बघा, त्याने फलंदाजाला बाद केला तर बॅटवर अशी सही करायचा आणि प्रतिस्पर्धी फलंदाजाला चिडवायचा. इथे साहिशला सांगितलं की बाबा साहिश बेटा तुझ्या बास की बात नाही, मला सीमारेषे बाहेर पाठवणं.
आणि खरंच रोहितने त्याला थोडंसं चिडवलं डिचवलं. त्यानंतर साईश म्हात्रेने विचार केला असेल की पुढच्या सामन्यात भेट. नवीन फलंदाज येतोय, नवीन आलेला आहे फलंदाज. जयेश भोईर गोलंदाजी मार्गावर, उंच पुऱ्या शरीरयष्टीचा गोलंदाज. खराब चेंडू, फुलटास चेंडू, पंचाने बिमर घोषित केलेला आहे त्याला. धावसंख्या पोचलेले थेट 22 वर. खराब चेंडू, खराब गोलंदाजीचा योग्य समाचार घेतलेला आहे यशराजने. यशराज अशा चेंडूला माफ करणार नाही. बिमर चेंडू आणि बिमारी फैलावलेली आहे इथे. अशी गोलंदाजी करणे गरजेचे आहे. बघा जयेश भोईर याने लगेच चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केला. या हातूचा चेंडू जर आपण बघितला तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे बघा तुम्ही थोडासा आउट स्विंग झाला, पडल्यानंतर टॉस झाला, बाउन्स झाला आणि आउट स्विंगही झाला. चेंडूच्या टप्प्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल यशराजीला जर काबूमध्ये ठेवायचं असेल तर. ये काबू में रहने वाले नहीं है. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षकाखाली आणि अतिशय सुरेख झेल. आता रोहितच्या माध्यमातून याआधी आपण बघितलं तर कृपाळ तिथे होता, इथे मात्र रोहित. त्यानंतर बघा जय भोईर यांनी जर हॅट्रिक साधली तर अतुल भोईर याच्याकडून तब्बल 1000 रुपये. हॅट्रिक साठी चेंडू आहेत का शेष? आहेत. जयेश दादू भोईर, तुमच्यावर प्रेम बघा तुमच्या पाठीराख्यांचा. जयेश भोईरचे चाहते असंख्य आहेत. कोपरगावात तर हजारो आहेत. बघूया हॅट्रिक साठी 1000 रुपये. अरे काय नक्कीच संधी निर्माण झाली अशी हॅट्रिकची. अति आत्मविश्वास पाहायला मिळाला की कधी एकदा तर झेल पकडतो आणि 1000 रुपयाच्या दिशेने आगेकूच करतो. त्या थोड्याशा लोभापायी पटकन हात मिटले गेले त्यांचे. स्वतःवर नाराज असेल, क्षेत्ररक्षकावर नाराज व्हायची वेळ आली नाही. स्वतःची हॅट्रिक आपणच स्वतः घालवलेली आहे. प्रभाकर स्ट्राईक साठी सज्ज. जयेश लगातार 2 विकेट झाले असते, हॅट्रिकची संधी निर्माण झाली असती जयेश दादू भोईर साठी. मात्र स्वतःची संधी स्वतःच गमावलेली आहे. आता मात्र उडवलाय इथे वारंवार झेल सोडले जात आहेत. रोहितने अप्रतिम झेल पकडला, कृपालने अप्रतिम झेल पकडला. मात्र त्यांचे जे कष्ट होते, त्यांची मेहनत होती, त्याच्यावर पूर्ण पाणी फेडलेलं आहे इथे. बघा 2 क्षेत्ररक्षकांनी तुमच्या समोर आदर्श निर्माण केला होता चांगल्या क्षेत्ररक्षणाचा. मात्र लगातार 2 इथे चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षकाकडून. धावसंख्या आहे ती 24. ये बड़े मैच के खिलाड़ी है जयेश दादू भोईर. बघा पहिल्या चेंडूवर षटकार गेला होता. 7 धावा एकही चेंडू न टाकता खर्ची घातल्या होत्या. मात्र लगेच कमबॅक केले त्या गोलंदाजाने. म्हणजे पुनरागमन करणारा हा गोलंदाज आहे. त्यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे MI आणि मात्रे वॉरियर्स. काय सुरेख गोलंदाज आहे, काय अप्रतिम चेंडू.
श्री हेमंतजी घरत नक्कीच एक खेळाडू सुद्धा आहेत, त्यानंतर संघ मालक आहेत आणि स्वतः या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. तर दोन संघामध्ये सामना सुरू होत आहे. MI ज्या संघाने 4 सामने खेळला आणि 4ही पराभव आणि प्रतिस्पर्धी आहे म्हात्रे वॉरियर्स. म्हात्रे वॉरियर्स संघ आणि MI संघ. म्हात्रे वॉरियर्स संघाचे कर्णधार तानाजी घरत आणि अतुल भोईर MI संघ दोन्ही कर्णधार आहेत. पाहुणे मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांना ओळख आहे. एका बाजूला कोपर प्रीमियर लीग 2024 आणि दुसऱ्या बाजूला जे सर्वांच्या हृदयात करतात घर असे आम्ही कोपरकर. तर पाहुण्यांकडे कॉईन सुपूर्द करतोय. कोण कॉलिंग करणार? म्हात्रे वॉरियर्स. मी कोपरकर, आम्ही कोपरकर असा कॉल आहे. चला बघूया. आणि त्यांच्या बाजूने कॉल लागलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल, आपण असं नसतं व्हायचंय, पाहुण्यांना असं नसतं व्हायचंय. आपण चला तुम्ही. तर आपण तुम्ही चला. शुभेच्छा पाहुण्यांनी दिलेल्या आहेत आणि असं नसतं व्हाय. आपण नाणेपैकी जिंकलेले आहे. काय निर्णय आहे? आमच्या फिल्डिंगचा आहे. क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर थोडक्यात आपण बोलूया. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार अतुल इथे आहे. अतुल, तुम्ही 4 सामने पराभव झालेले आहेत. तुमच्यावर खूप साऱ्या अपेक्षा होत्या. अपेक्षांचं ओझं होतं ते पूर्णपणे फेल ठरले. आता 5वा जो सामना आहे त्याच्यात तरी तुम्ही विजय संपादन करायचा प्रयत्न कराल? नक्कीच विजय संपादन करू, कारण की आम्हाला आमच्या टीमची इज्जत ठेवायची आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, कारण तुमच्याकडून कर्णधार म्हणून चांगला खेळ झालेला नाही. खेळ चांगलाच आहे, पण काय करू, फॉर्म भरतात ना, खेळायलाच येत नाही. म्हणजे नेक्स्ट टाइम पासून ज्याला खेळायचं नसेल त्यांनी फॉर्म भरू नका. म्हणजे एकंदरीत तुमच्या संघावर थोडीशी नाराजी आहे. नाराजीच आहे. काय करणार, फॉर्म भरतात आणि येत नाही. आमच्याकडे बॉलर नाही, बॅट्समन पण नाही, काय करायचा. म्हणजे तुमचा जो इथे हार झाले किंवा निराशा झाली त्याला पूर्णपणे तुमचा संघ जबाबदार आहे. संघ जबाबदार आहे, कारण की फॉर्म भरून येतच नाही, मग काय करायचा. तर नक्कीच तुमच्या संघासाठी तरी बेस्ट ऑफ लक असेल. शेवट तुम्ही गोड करावा, शेवटी तरी तुम्हाला विजय संपादन व्हावं ही आपण अपेक्षा करूया. तर म्हात्रे वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तेथे सज्ज आहेत कालूरामजी केनी सर. खूप खूप धन्यवाद योगेश चिकणे सर. 25 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय MK एंटरप्राइजेस. केशव पाटील यांचा संघ आपण पाहतोय आणि मनोहर प्रभाकर पाटील MK एंटरप्राइजेस आणि MI लाईफस्टाईल सुनील पाटील, संतोष पाटील आणि संदीप पाटील यांचा संघ. इथे पहिल्या चेंडूवर एक सिंगल. रोशनी लॉयन किंग चांगली कामगिरी राहिलेली आहे, मात्र या सामन्यातून कुठेतरी फलंदाजी कमी पडलेली आहे. संदीप पाटील सध्या पहिला षटक घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मनोहर इथे रोहितच्या बॅट मधून आलाय. या दुसऱ्या चेंडूवर चौकार. चांगली सुरुवात आहे. केशव पाटील यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. MK एंटरप्राइजेस
पंचवीस धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा आल्या 6. बालकोम गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि केशवजी पाटील यांचे परममित्र दीपकजी भुईर आणि कृष्णा पाटील यांचं बंदरामावरती काल्हेर क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. कोपर प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कृष्णाजी पाटील आणि दीपक भोईर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. चौथा चेंडू डॉट आलाय. 25 धावांचं लक्ष्य एम के इंटरव्ह्यूच्या संघासमोर. पुढील चेंडू इथे देखील चेंडू शरीरावर आदळतोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. लेगबायचा इशारा आलाय. धावसंख्या 7. 5 चेंडूमध्ये 7 धावा. कृष्णाजी पाटील आणि दीपकजी भोईर बालखोड मोहन इथे ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. अठरा चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या होत्या रोशनी लॉयन किंग आणि 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. रोहित आणि मनोहर पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. इथे स्कूपचा फटका. शॉट थर्डमॅनला. अप्रतिम प्रयत्न आपण पाहिलेत. 2 धावा आणि पंचांचा नोबॉलचा इशारा आलाय. नक्कीच फिल्डिंग पोझिशन कुठेतरी खराब पाहायला मिळते. बघूया धावा तर 2 पूर्ण केलेत आणि स्क्वेअरलेग पंच दिनेश भांबरे सरांनी इथे फिल्डिंग पोझिशन चुकीची असल्या कारणाने नो बॉलचा इशारा केलाय. धावसंख्या 10 वर पोहोचलेली आहे. एक चेंडू अजूनही शेष आहे. नक्कीच संदीप पाटील थोडेसे नाराज आहेत कारण की फिल्डिंग चुकीची इथे लावली गेली होती. पंचांची तीक्ष्ण नजर. रोहित साठी हा शॉर्ट पिच चेंडू आणि इथे झेलबादची शक्यता भीमर आहे. नक्कीच स्नोबॉल आलाय. मनोहर पाटील डेंजर एंडला. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 12 झालेली आहे. 25 बनवायचे आहेत म्हणजे जवळजवळ अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. येणारे चेंडू 12 आणि आता धावा बनवायचे 13. यानंतरचा सामना MI आणि म्हात्रे वॉरियर्स असा होईल. MI न या स्पर्धेमध्ये 4च्या 4 सामने गमावलेले आहेत. नक्कीच संघनायकानं थोडीशी नाराजी दाखवलेली आहे कारण की त्यांच्या संघामध्ये जे खेळाडू इन ऍक्शन मध्ये होते ते मला वाटतं महत्त्वाचे खेळाडू अनुपस्थित राहिलेले आहेत आणि पराभवाचं मुख्य कारण हे संघनायकानं सांगितलेले आहे. यशराज पाटील रिटायर आउट झालेले आहेत. मनोहर पाटील आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. विकी पाटील. 12 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण. गोलंदाज यशराज. पहिल्या चेंडूला अगदी लेट कट केलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. जबरदस्त शॉट. थर्डमॅनला अगदी जे क्षेत्ररक्षक आहेत सुदर्शन घरात
नक्कीच चांगलं दर्शन देत आहेत. चेंडूला अगदी स्वतः संघमालक देखील आहेत. रोशनी लॉयन किंग रोहित चेंडूला अगदी सेफ फटका केले. टॉप ड्राईव्ह चेंडू येतो डीप स्लीपर कव्हर कडे. थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. तिसरीसाठी निघालेत रोहित आणि तिसरी पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेनी संघाची टोटल पोहोचले 13 वर. 13 + 3 16. नक्कीच आपण पाहिलं तर एमके इंटरप्राइजेस काल 3 सामने खेळलाय. 2 विजय 1 पराभव आणि आता तिसऱ्या विजयाच्याकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात रोहितनं करून दिलेली आहे. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या 8 चेंडूमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. चांगला अगदी सेफ फटका. विकी पाटीलला ठाऊक आहे, रोहितला ठाऊक आहे की आता आपण सिंगल डबलनी हा सामना जिंकू शकतो. मोठी रिस्क घेण्याची गरज नाहीये आणि एक सेन्सिबल क्रिकेट पूर्णपणे डोक्याचा वापर करून क्रिकेट खेळला जातोय. 18 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 7 धावा विजयापासून दूर. इथे गती कमी केलेली आहे. चांगला चेंडू सोडून दिलाय विकी पाटीलनं इष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कोपार प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि आजचा दुसरा दिवस. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 19. 7 चेंडू आणि 6 धावा. बघूया रोहित या चेंडूवर सामना फिनिश करेल की यशराज डॉट की विकेट. नक्कीच रोहितनं थांबवलंय. गोलंदाजाचा रुमाल पडलेला आहे. अगदी हा चेंडू डॉट असेल. आमचे भांबरे सर देखील असतायत. 7 मध्ये 6. यशराजची गोलंदाजी ऍक्शन अगदी रनअप चांगला आहे. आपण बघू शकता अगदी जागेवरच रनअप. बघूया एक सिंगल कंप्लीट केलेली आहे. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेला होता. 2 ओव्हर 20 धावा. 6 चेंडू आणि 5 धावा. एक चमत्कारी गोलंदाजीच इथून वाचू शकेल रोशनी लॉयन किंग या संघाला. मात्र चमत्कार रोज होत नाहीयेत. बघूया 5 धावा कोण रोखेल. सँडी कोणाकडे गोलंदाजी देतील. साईस पाटील एक त्यांच्याकडे गोलंदाज आहे. साईस म्हात्रे. साईस पाटीलच आहे. आज नक्की समालोचन कक्षामधून आपण योगेश चिकणे सरांचा आवाज ऐकतोय. एक चांगले अग्री कवी आहेत. अग्री समाजाचे नक्कीच 2 बंधू वडुणोगरचे योगेश चिकणे आणि ज्ञानेश्वर चिकणे. सरांचं कवी संमेलन आपण नेहमी पाहतोय. चांगल्या चांगल्या कविता त्यांच्या माध्यमातून कवितांचं लिखाण गायन आपण ऐकत असतोय. 6 चेंडू 5 धावा. बघूया गोलंदाज कोण येईल. यानंतर म्हात्रे वॉरियर्स संघ आपण तयार राहायचंय. नाणेफेकी जिंकून त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि एमआयचा KPL 2024 कुठेतरी खराब चाललेला आहे. 4 सामने 4 पराभव. मात्र 5व्या सामन्यातून खातं खोलण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. नक्कीच सलग आजचा दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेचा आणि आपले सन्माननीय सरपंच हेमांजी सूर्यकांत घरात साहेबांकडून आज देखील सर्व खेळाडूंची
समालोचक, पंच कमिटी, लाईव्ह, डीजे आणि प्रेक्षकांची जेवणाची उत्तम सोय आजच्या दुसऱ्या दिवसातून देखील केली जाणार आहे. 6-5 पहिला चेंडू अगदी चेंडूला इनफिल्डच्या आतमध्ये मिड ऑफ वर अडवलाय. एक सिंगलनं धावसंख्या 21. 5 चेंडू आणि 4 धावा. पाच चेंडू मध्ये 4. आजचे 2 जे सामने झालेले आहेत मात्र दोन्ही सामन्यातून ज्या संघनायकांनी नाणेफेकी जिंकून प्रथम शतक स्वीकारलंय ते दोन्ही संघ अगदी विजयी झाले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. 5 मध्ये 4. चांगला फटका, अगदी सेफ फटका केले, चेंडूला समोर ठेवलाय आणि हा विजयी चौकार. चांगली धोन. एकच साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब, भूतो न भविष्यती असे साहेब होणं आता अशक्य आहेत. कित्येक धर्मवीर आपण बोलू मात्र आनंद दिघे साहेबांसारखे धर्मवीर होणं आता शक्य नाहीये. गरिबांचे कैवारी, प्रत्येकाला न्याय हक्क देणारे एकमेव आपले धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची धून आपण ऐकलीत डीजे सतीच्या माध्यमातून. धन्यवाद. या सामन्याचे सामनावीर रोहित इज द मॅन ऑफ द मॅच आणि गोलंदाजीतून जयेश 9 धावा 1 विकेट.